आज आपल्याकडे नवीन तळपदार मंडळी आलेली आहे. त्यांना यासाठी काय हे माहीत नव्हतं, तर ते आता आपल्याला एक एक जण सांगतील. त्यांना काय माहिती पाहिजे ते आपण त्यांना माहिती देणार आहोत. भाऊ, आपलं नाव सांगा. गजानन कोळी. हां, तुम्हाला काय वाटते शेतीबद्दल? शेती असं अलग प्रकार वाटवला आहे शेतीमध्ये किंवा कशा पद्धती केली आम्हाला सांगू शकता का तुम्ही? हां, बरं. तर आपल्याला तुम्हाला सांगतो, या साठीला आपण या शेतीला आपण यासाठी म्हणतो. यासाठी करायची म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मशागत कमी करायची आहे. याच्यामध्ये आहे ना आपल्याला कोणत्याच प्रकारची जमीनची हलवाहलव करायची नाही आहे. एक वेळ आपल्याला नागट्टी करायची आहे, तिच्यावर आपल्याकडे असलेलं खत टाकून घ्यायचं आहे आणि त्या खत टाकल्यानंतर आपण त्यावर 4.5चे बेड पाडायचे आहे. आता मी पाडलेले तसे. आणि त्याच्यानंतर आपण आहे ना प्रत्येक पीक घेऊ शकतो, प्रत्येक प्रकारचे. आपण त्याच्यात वाई करायचं, निंदन करायचं काम नाही, वाई करायचं काम नाही, निंदन करायचं काम नाही. म्हणजे आपला खर्च ऑटोमॅटिक कमी होतो आणि आपलं फक्त तणनाशक मारायचं याच्यावर. प्रवीण भाऊ बोला. हे तुम्ही तुमचं नाव सांगा पहिले. माझं नाव प्रवीण सुपळा बाजुळे, राहणार शिरसाळा. हां, दादा तुम्ही हे नवीन पद्धतीची शेती केले, हे कसं आम्हाला समजा नवीन माणसं असल्यामुळे आम्हाला समजू शकत नाही. हे तुम्ही हे दसं कशामुळे असे ठेवले बोयच्या? हां, तर आपल्या यासाठी अशी आहे की आपल्याला पहिल्या पिकाची मुळं तसंच जमिनीमध्ये ठेवायची आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपल्या शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे. आपले जमिनीमध्ये असणारे जीवाणू हे आपल्याला तसंच ठेवायचे आहे. म्हणजे त्या जीवाणूंना जर खाण्यासाठी जर उपलब्ध असले तर ऑटोमॅटिक आपले जीवाणू वाढ होतील आणि आपल्या जमीनचा सेंद्रिय कर्ब वाढवून आपली जमीन सुपीक होईल आणि पुढच्या पिढीला आपण जमीन चांगली देऊ. बोला भाऊ, आपलं नाव सांगा. विजय पटेल. हां, आणि तुम्हाला कसं वाटते? तुम्ही पण केली आहे ना? हो. हां, बरं. गहू कसा आहे तुमचा? गहू चांगला आहे ठिबकवर. हां, ठिबकवर. आणि म्हणजे तुम्ही बेडवर पेरलाय ना? हा, बेडवर. हां, भाऊ तुम्ही तिकडे जा, भाऊ इकडे पाठवा. एक जण तुम्ही नाही. बरोबर तसं करा. अरे ये यार ये तू ये. हां, भाऊ आपलं नाव सांगा. गजानन देवदास तायडे, राहणार शिरसाळा. हां, आणि आपल्याला शेती कशी वाटली तर ही? एकदम चांगल्या प्रकारे वाटली, पण याच्यामध्ये तुम्ही नागटी करताना वखटी करताना वा हे कशा पद्धतीने मग तुम्हाला सांगतो, ते नागट्टी रोटर याच्यासाठी करायचं नाही आहे की आपल्या जमीनची हलवाहलव करायची नाही आपल्याला. कारण आपण दरवर्षी नागट्टी करून काय करतो, नागट्टी केली की आपल्या जमिनीमध्ये असणारे जीवाणू, जसं आपण नागट्टी कशासाठी करतो, जमीन भुसभुशीत होण्यासाठी. जर आपण हे पहिल्या पिकांचे मुळे तसं ठेवले आणि आपलं गवत जागेवर मारल्यामुळे आपली जमीन ऑटोमॅटिकच सुपीक म्हणजे हे भुसभुशीत होणार आहे. आणि आपला म्हणजे जे आपण नागट्टी करतो, अत्याचार करणं आपण भूमाता म्हणतो. भूमाता म्हणून आपण तिच्यावर नागट्टीचे अत्याचार करत आहे. जसं एखादी पाऊस जास्त पडला आणि जशी आपल्या जमिनीवरचं सर्व वाहून जाते सेंद्रिय कर्ब, तसं हिच्यामध्ये होत नाही. हिच्यामध्ये पाणी किती पण पडला तर पाणी धरण्याची क्षमता वाढते आणि आपले जे हे बेड केले आपण, हिच्यामध्ये जास्त पाऊस पडला तर आपल्या या चारीने पाणी निघून जाते आणि कमी पाणी पडलं तर आपले बेड आहे ना हे पाणी धरून ठेवतात. म्हणजे आपल्या शेताचं जेणेकरून पाणी धरण्याची क्षमता वाढते आपल्या शेताची. आता पारंपरिक पद्धतीमध्ये जसं तुम्ही नागट्टीची गोष्ट करता, नागट्टीमध्ये पाऊस पडला की तो जास्त पाऊस झाला की तो आपल्या शेतातलं जे भुरं पाणी असते ते जसं आपलं दूध आपण गरम केलं आणि त्याची साय जर दूध जास्त ओतू गेलं की आपली साय जशी निघून जाते तसं होते. म्हणजे आपला सेंद्रिय कर्ब वाहून जातो आणि आपली जमीन हे दिवसेंदिवस कडक होत चालली आहे. त्याच्याने काय होईल, आपल्या जमिनीची म्हणजे रचना बदलेल. आता तुम्ही पाहू शकता याच्यात होल किती दिसत आहे तुम्हाला जमीनमध्ये, बरेच ठिकाणी दिसतं तुम्हाला. हे गांडुळांचे होल आहे आणि जीवाणू पण याच्यात भरपूर झालेले आहे. आणि आता असं करत आपण याच्यामध्ये 2-3 वर्षांनी आपल्याला हा शेतामध्ये जेवढं खत कमी टाकलं तरी चालेल, पण कसं आपल्याला जास्त खताचं काम पडणार नाही आणि झालं आपल्या याच्यात बियाणं कमी लागते, याच्यात खर्च कमी होतो, आपला मेहनत कमी होते. मटेरियल टाकायचं काम नाही. मटेरियल टाकायचं आहे. हां, थोडे दिवस मटेरियल टाकायचं आहे ना, थोडे दिवस मटेरियल टाकावं लागेल. काही दिवसांनी म्हणजे जसं आपला सेंद्रिय कर्बाचा कारखाना आपण घरीच करू शकतो. आता मटेरियलचे भाव तुम्ही पाहिले, मटेरियल एवढं व्यवस्थित येते का, सर्व डुप्लिकेट मटेरियल येऊन राहिलं आहे. आणि हे म्हणजे आपल्या घरचंच खत तयार होतं. आता आपण एवढ्या जमिनीमध्ये आपण एवढं खत टाकू शकलो असतो का? आपण काय करतोय, दरवर्षी आपलं फक्त उत्पन्न वाढलं पाहिजे त्याच्यासाठी आपण भरपूर प्रमाण वाढवतो आहे. पण थोडंफार खत टाकून तर पडतंच आहे. हां, थोडंफार खत टाकावं लागेल पुढे पहिले 2-3 वर्ष. त्यानंतर धीरे धीरे तुमचं खताचं प्रमाण पण कमी होईल. कसं काय वाटलं तुम्हाला यासाठी? एकदम छान आहे, एकदम सोयीस्कर बी करायला शेतकऱ्याला बी. हां, आणि आपल्याला खर्च किती कमी होतो आहे तुम्हाला सांगतो. हे काय होते, आपण आता मका काढला, आपण लगेच हिच्यामध्ये आपण तणनाशक मारलं, लगेच टोकन यंत्रानं पेरणी केली
आता आपण जर पारंपरिक पद्धती केलं असतं आपल्याला रोटर नागर काहीतरी करावं लागलं असतं. हे काही करायचं काम नाही झालं. आपलं टायमाची बचत होते. आपण लगेच का उचलला तयार केलं म्हणजे लगेच तयार करायचं काम नाही. जे तणनाशक मारून घेतलं. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.